हे कटलेट बघा किती सुंदर दिसत आहेत ना. जेवढे दिसायला सुंदर आहेत ना, तेवढेच चवीला एकदम भारी आहेत आणि कोणीही सांगू शकत नाही की हे आपण उरलेल्या भातापासून बनवलेलं आहे. कधी-कधी काय होतं, भात उरतो आणि त्याचा काय आपण फोडणीचा भात करतो. मग तेच तेच पदार्थ खाऊनही कंटाळा येतो. मग त्यापेक्षा जर तुम्हाला काहीतरी वेगळं बनवायचं असेल, तर हे कटलेट एकदा नक्की बनवून बघा. खूप छान लागतात चवीला, एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे. कुठल्याही सॉसबरोबर, चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. खूपच सुंदर लागतात आणि एकदा तुम्ही बनवलात ना, तर मुलं नक्कीच तुम्हाला परत-परत सांगतील की बनव, भात जास्त बनव आणि हे कटलेट बनव. तर त्यासाठी बघा आपल्याला लागणार आहे इथे शिल्लक राहिलेला भात. तर हा भात जो आहे ना, आपल्याला थोडा वेळ असा कुस्करून घ्यायचा आहे. आता जास्त कडक असेल तर मग थोडंसं पाणी घालून तुम्ही यामध्ये मळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला थोडंसं असं स्मॅश झालेला भात पाहिजे. तर मी काय करते, आता व्यवस्थित सगळं कुस्करून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालू घ्या, जास्त नाही. फक्त पाण्याचा असा शिडकाव करून आपण हा थोडंसं ना असं मिसळून घेतो ना, मिक्स करतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. म्हणजे भात जो आहे थोडा सॉफ्टही होईल, नरम होईल आणि आपल्याला याचे कटलेट बनवायला सोपे पडतील. कारण हा जर असाच अख्खा-छक्का राहिला ना, तर मग ते आपण जे कटलेटला शेप देण्याचा प्रयत्न करू, तेव्हा त्या प्रॉब्लेम येईल. त्यामुळे थोडंसं पाणी घालून मी हे मळून घेते किंवा तुम्ही पावभाजी स्मॅशरनेही स्मॅश करून घेऊ शकता. जसं तुम्हाला जमेल तसं करू शकता. तर बघू शकता मी भात थोडंसं मळून घेतल्यानंतर यामध्ये घालते कांदा. तर बारीक चिरलेला कांदा आपण इथे घेतलेला आहे. प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. भाज्याही तुम्हाला ज्या आवडतात ते यामध्ये घालू शकता. त्यानंतर 2 हिरव्या मिरची एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत. इथे तुम्ही गाजर, मटार जे तुम्हाला आवडतात ते घालू शकता. फ्लावर थोडीशी घालूया आपण. अर्धा चमचा एवढे धणे पावडर, अर्धा चमचा मी जिरं पावडर घालते आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते. आता आपण हिरवी मिरची वापरली ना, त्यामुळे मी लाल मिरची पावडर थोडी कमीच घालते. थोडीशी पाव चमचा एवढी घालायची हळद, फक्त कलरसाठी घालायची आहे. आणि पाव चमचा मी गरम मसाला घालते, तुम्हाला आवडत असेल तर घाला. आता इथे तुम्ही पाव चमचा आमचूर पावडरही घालू शकता किंवा लिंबाचा रसही घालू शकता. एक छोटा अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. खूप सारी घालूया कोथिंबीर. तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही पालकही चिरून घालू शकता किंवा कोथिंबीरचं प्रमाणही वाढवू शकता. चवीनुसार घालूया मीठ. आणि आता ना हे सर्व चांगलं बाइंडिंग येण्यासाठी आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये मी घालते कॉर्नफ्लोअर. तर 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लोअर घालते. त्यानंतर 2 चमचे मी घालते बेसन. आता कॉर्नफ्लोअर नसेल तर फक्त बेसनही वापरलात 4 चमचे तरीही चालेल. आणि हे पिठाचं प्रमाण वगैरे तुम्ही जसं आपण भात मिक्स करत जाऊ ना, तसं तुम्हाला येईल. तर इथे मी 2-2 चमचे घेतलेले आहेत. तुम्हाला कमीही लागू शकतं, जास्तही लागू शकतं. मिक्स करून पाहायचं. त्यानंतर जर असं वाटलं की व्यवस्थित बाइंडिंग होत नाही आहे, एकत्रित होत नाही, तर एखाद चमचा वाढवला तरी चालेल. आधी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. काय होतं माहिती आहे, आता इथे भात व्यवस्थित असं स्मॅश करून घेतल्यामुळे ना पीठ जास्त लागत नाही, व्यवस्थित बाइंडिंग होते. त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याला तुम्हाला जो शेप द्यायचा आहे ना तो देऊ शकता. गोल बनवू शकता, पॅटीससारखे चपटे बनवू शकता, सिलेंडर शेपचे बनवू शकता किंवा जसं मी हार्ट शेपचे बनवते तेही बनवू शकता. बिना साच्याचे बनवणार आहोत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. गोल करून घ्यायचं, हाताने थोडंसं चपटं करून खालच्या निमुळत्या साईडला असं छोटं असं निमुळतं करत यायचं आणि वरच्या साईडने बोटाने असं दाबून घ्यायचं. म्हणजे काय होईल, त्याला हार्टचा शेप येईल. हलका हाताने शेप देण्याचा प्रयत्न करायचा. जसं तुम्ही बनवत जाल ना तसं तुम्हाला आपोआप जमेल. तर बघा खालच्या साईडला निमुळतं करत जायचं आणि वरच्या साईडने खड्डा करत असं हार्टचा शेप देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने बनवू शकता की जसं, नाहीतर तुम्ही प्लेनही बनवू शकता गोल चपटे असे. त्यानंतर काय करायचं आहे, रवा घ्यायचा आहे. इथे बारीकवाला रवा घेतला आहे. त्यामध्ये फक्त याला असं घोळवून घ्यायचं आहे. जास्त जाडसर लेअर नाही आली पाहिजे. हलकंसं वरून कोट झालं बस झालं एवढंच लावायचं आहे. तर बघू शकता हलका याला मी कोट करून घेते. यामुळे काय होतं माहिती आहे, आपण जेव्हा हे फ्राय करतो ना तेव्हा मस्त असे कुरकुरीत होतं रवा लावल्यामुळे. किंवा मग तुम्ही जे शेवया असतात ना त्याही तुम्ही लावू शकता कुस्करून या पद्धतीने. तर बघा पटकन मी तुम्हाला अजून एक दाखवते. काय करायचं आहे, फक्त गोल करून घ्यायचं, चपटा करून घ्यायचा हाताने आणि त्यानंतर खालच्या साईडला निमुळतं असं करत जायचं आहे.
आणि वरच्या साईडने मध्ये खड्डा करायचा की पटकन हार्टचा शेप येतो. किती सोपं आहे. आता आपल्याकडे काय सगळ्यांकडेच असे साचे वगैरे नसतात, त्यामुळे मग घरच्या घरी आपण सहज आपल्याला असं वाटतंय छान काहीतरी दिसावं असं स्नॅक्स, त्यामुळे मग आपण असाही शेप देऊ शकतो. तर या पद्धतीने मी बाकीचेही स्नॅक्स बनवून घेते. पटकन लगेचच आपण याला ना शेप दिल्यानंतर रव्यामध्ये घोळवून ठेवायचं. रव्याने व्यवस्थित त्याला रवा लावून घ्यायचा आहे, सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने मी सर्व जे आहे स्नॅक्स बनवून घेतलेलं आहे. आणि आता हे तुम्ही बनवून फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता. एक दिवस राहतील, काहीही खराब होणार नाही. जेव्हा खायचं मन होईल तो पटकन तळून खाऊ शकता. तर आता मी लगेच त्याला फ्राय करायला घेणार आहे, त्यामुळे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल फक्त चांगलं गरम पाहिजे. गरम गरम कडकडीत तेलामध्ये हे स्नॅक्स आहे, कटलेट आहे सोडायचे आहेत आणि खमंग असे तळून घ्यायचे आहेत खुसखुशीत होईपर्यंत. आणि मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे बरं का. म्हणजे काय होईल, आपण आतमध्ये थोडं जाडसर असे कटलेट बनवलेले आहेत, आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले पाहिजेत ना, त्यामुळे मीडियम फ्लेमवरती मस्त असे खमंग खुसखुशीत होईपर्यंत आपण हे तळून घेऊया. तर एका साईडने व्यवस्थित तळू द्या, मग पलटून याला दुसऱ्या साईडने तळून घ्या. तर एका साईडने हलका बघा कलर आलेला आहे इतपत, आणि हे ना खरंच दिसायला बघितलात ना किती सुंदर दिसत आहेत. आणि कोणीही सांगू शकत नाही की हे तुम्ही उरलेल्या भातापासून बनवलेलं आहे. झटपट काहीतरी भाताचं बनवायचं असेल आणि मुलांनाही द्यायचं असेल तर हे एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हे बघा आपले कटलेट तयार झालेले आहेत. तळून दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत. कलर हे किती सुंदर आलेले आहेत. तर झटपट बनवा गरमागरम हे कटलेट. आता मी काढून घेते. कुठल्याही सॉस बरोबर चटणी बरोबर खूपच छान लागतात. तर हे बघा कटलेट बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. सॉस बरोबर खरंच खूप छान लागतात. आणि गरमागरमच खा, कारण थंड झाल्यानंतर मग ते बाहेरचा जो कुरकुरीतपणा आहे तो कमी होईल. त्यामुळे गरम गरम लगेचच सर्व करा. जेव्हा खायचं असेल तेव्हा फ्राय करा आणि गरम गरम वाढा, मस्त लागतात. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. मी एक तोडून दाखवते तुम्हाला. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे टेस्टी कटलेट तयार आपले झालेले आहेत. नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. गरमागरम उरलेल्या भातापासून बनवलेले कटलेट.